जय भीम पब्लिक. तर नवीन वर्षाची सुरुवात आज केली आहे आपल्या 500 शूरवीरांना सलामी देऊन. तर तुम्हाला पण शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकता भीमा कोरेगावला खूप गर्दी होती. हे पाहू शकता, हे फक्त पार्किंगची साईट आहे. हे चाकणकल्ली साईट आहे. अजून खूप साऱ्या पार्किंगच्या एरिया आहेत. तर तर इथं बाईक पार्क केले आणि निघाले आम्ही आता. इथून PMT होत्या जाण्यासाठी. कोणालाच बाईक आतमध्ये घेऊन जाऊ देत नाहीत, कोणत्याच गाड्या घेऊन जात नाहीत. खूपच छान व्यवस्था केलेली होती सर्वच. बघू शकता गर्दी किती झालेली आहे. चेकिंगसुद्धा होती, बॅग चेकिंग होती. खूपच असा बंदोबस्त एकदम भारी होता. तर PMTचा 15 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोहोचल्या भीमा कोरेगावमध्ये. हे पाहू शकता असा रस्ता आहे. इकडून पण नदी आहे, इकडून पण नदी आहे आणि आतमध्ये रस्ता केलेला आहे. म्हणजे अशाच प्रकारे 2 रस्ते केलेले आहेत. तरी पण एवढी गर्दी होती की रस्त्यानं चालायला जागा नव्हती. एवढे भीम अनुयायी आले होते अभिवादन करण्यासाठी. खरंच मी वर्षानुवर्ष जाते ना, फक्त गेल्याच वर्षी गेले नाही. मी नेहमी बघते की पब्लिक ना वाढत चाललेली आहे आणि हेच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी इथे बाहेरूनच इथून दिसत होते स्तंभ, इथूनच सलामी दिली. कारण का रांगेमध्ये थांबायचं म्हणलं तर बाळ छोटा होता, इव्हन खूप चिडचिड करत होता आधी, म्हणून मी इथेच थांबून दिले सलामी. कारण का रांगेमध्ये थांबायचं म्हणलं तर खूपच गर्दी होती. खूप म्हणजे खूप एवढी गर्दी होती की थांबायला जागा नाही आहे. इथे बाहेरच थांबायला जागा नाही, मला तर रांगेमध्ये तर थांबायला तुम्ही विचार करू शकता. हे बघू शकता किती अजून तर म्हणजे मी जरा मोकळ्यामध्येच चालत आहे इमानसाठी म्हणून. नाहीतर ना आतमध्ये गेलं तर एवढं गर्दी होती ना, बापरे सांगूच नका. थोडं इथं थांबून आम्ही फोटोशूट केले, फोटो प्रिंट काढून घेतले आम्ही. मस्तपैकी अशा प्रिंट दिलेल्या आहेत त्यांनी मस्त. आणि पुस्तकं पण घेतलेत आम्ही. आता ते पुस्तकाचा अलग व्हिडिओ बनवते. खूप सारे पुस्तकं घेतलेत आम्ही, कारण का तिथं काहीतरी रांग होती ते पुस्तकासाठी आणि डिस्काउंटमध्ये होते. म्हणजे टोटल म्हणजे 1000-1200चं पुस्तक 300 रुपयाला, असं खूपच छान अशी त्यांची मदत होती एक प्रकारची पुस्तकासाठी. तर हे बघू शकता आणि मस्तपैकी सलामी वगैरे देऊन आम्ही इथं बसलेले आहेत. हे ऊसाची शेती खूपच मोकळी होती म्हणून सगळेजण इथं निवांत थोडं आराम करण्यासाठी बसलेले आहेत. म्हणलं आपण पण थोडा वेळ बसावं. मी कमीत कमी अर्धा तास इथं बसले. मस्तच वाटत होतं खूपच. आम्ही थोडा वेळ बसले आणि निघाले आता आम्ही घराकडे, कारण का नंतरून खूप ट्रॅफिक लागते म्हणून आम्ही निघालेत. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा.